इंद्रदेवांसह सूर्यदेव, चंद्रदेव तसेच कराल, अमरोत्तर, दैत्यसिंह, दूषक, देवनाशक आणि हलदंत हे दैत्य निर्जरध्वंसीच्या सहाय्यासाठी धावून आले. हे सारे दैत्य एकत्र येऊन आता लढण्यासाठी सिद्ध होते. आता लवकरच साऱ्या रणभूमीवर तुंबळ युद्धाला सुरुवात होणार होती. नारायण नारायण. देवेंद्रांच्या सहाय्याला इतर देव धावून आले असले तरीही
दैत्यांची बाजू वरचढ होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. निर्जरध्वंसीच्या सहाय्याला धावून आलेल्या दैत्यांमुळे दैत्य सेनेला विजयाची जणू खात्रीच झाली होती. आणि समोर जे घडत होते ते पाहून देवसेनेला काहीसे असेच वाटत असणार, कारण खरोखरीच दैत्य सेनेची बाजू त्यावेळी वरचढ होती. नारायण नारायण. यमदेवांनी कराल दैत्यात, सूर्यदेवांनी दूषक दैत्यात, वायुदेवांनी हलदंताला आणि नैऋत्याधिपतींनी देवनाशकाला एक एक करून यमसदनी पाठवले. आणि देवसेनेने आपला गमावलेला आत्मविश्वास जणू पुन्हा मिळवला होता. परंतु हे युद्धाचा पहिला दिवस हा इतक्या सहजासहजी संपणारा नव्हता. अजूनही त्यांचा सेनानायक देवेंद्रांशी अत्यंत द्वेषाने लढत होता. आणि जोवर तो लढतोय तोवर आपला पराभव शक्य नाही हे दैत्यांना अगदी उत्तम ठाऊक होते. नारायण नारायण. आपल्या समोर एक एक दैत्य धारातीर्थी पडतो आहे हे पाहून निर्जरध्वंसीचा क्रोध अनावर झाला होता. आता देवेंद्रांसह साऱ्या देवसेनेचाच पराजय करून त्यांना दैत्यांचा दास बनवावं असा विचार करून तो सारं काही विसरून गेला होता. परंतु अशाच वेळी देवेंद्रांनी पुन्हा एकदा निर्जरध्वंसीला समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु निर्जरध्वंसी हा हार मानणारा नव्हता. निर्जरध्वंसी, तुमचा पराभव अटळ आहे हे तुम्हाला अजूनही दिसत नाही की अहंकाराने तुम्ही अंध झाला आहात. इंद्र, माझ्या सैन्यातला काही दैत्यांना यम सदनी पाठवून तू हा युद्ध जिंकला असा समजतोस? अरे, तुझ्यासाठी हा निर्जरध्वंसी एकटाच पुरा आहे. पण पराभूत होऊन सैरा वैरा धावणाऱ्या तुझ्या सैन्याकडे बघून तसे वाटत नाही. अरे, असे फेकडासारखे देवांना घाबरताय काय? अजून मी या रणांगणात जिवंत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे देव काहीही करू शकणार नाही. निर्जरध्वंसी, मी तुला अजूनही एक संधी देतो. तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर देवसेनेला शरण ये. मला देवांना शरण जा असं सांगून तू खूप मोठी चूक केली आहेस. त्याला क्षमा कदापि नाही. आता मी तुझा सर्वनाश करणार.
अशा प्रकारे युद्धाच्या पहिल्याच दिवशी निर्जन ध्वंसीला यमसदनास पाठवून देवसेनेने विजय प्राप्त केला होता. युद्धभूमीवर आता देवसेनेचाच जय जयकार होत होता. नारायण नारायण. मार्तंड भगवंत मार्तंड भगवंत मार्तंड भगवंत. देवा, आपण जे दायित्व माझ्यावर सोपवले होते ते मी पूर्ण केले आहे. युद्धाच्या प्रारंभी पहिल्याच दिवशी देवसेनेचा विजय झाला आहे. देवसेनेचा विजय होणार हे निश्चितच होतं. देवा, देवसेनेला आपण जे बळ दिले त्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यावेळी देवसेनेला आपण जर धीर दिला नसता तर हे अशक्य होते. या युद्धामध्ये अनेकदा अशी परिस्थिती निर्माण झाली की देवसेनेचा पराभव होतोय की काय अशी चिंता वाटू लागली होती. कितीही संकट आली असती तरी विजय हा अखेर देवसेनेचाच होणार होता. कारण अशुभावर मात करण्यासाठी सर्वजण एकत्रित आले आहेत. होय देवा. देव आणि दैत्य यांच्यातील युद्धाच्या पहिल्याच दिवशी देवसेनेचा विजय झाल्यामुळे त्यांचं मनोबल निश्चितच वाढणार आहे. आणि अशामुळे सर्व दैत्य सेनेचा नाश होणार आणि त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना योग्य ते शासन मिळणार ह्यात शंका नाही. ह्या विजयासाठी मी सर्व देवसेनेचे अभिनंदन करतो. इंद्रदेव, काय झाले? देवा, या युद्धात माझा विजय झाला खरा, पण पण काय इंद्रदेव? पण देवा, या युद्धामध्ये देवसेनेची अपरिमित अशी हानी झाली आहे. अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. देवसेनेच्या शिबिरात जिथे बघावं तिथे शिबिर ओस पडली आहे. आता काय करावं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. नारायण नारायण. तर भक्तजन हो, अशा प्रकारे देव आणि दैत्य यांच्या युद्धातला पहिला दिवस संपला. अनेकदा असे प्रसंग आले जेव्हा दैत्य देवांवर वरचढ होत होत. अनेकदा अशी परिस्थिती उद्भवली जेव्हा दैत्य हा पहिला दिवस जिंकतात की काय असेही वाटत, परंतु तसे झाले नाही. कितीही संकटे आली तरीही त्यांना सामोरे जाऊन देवसेनेने हा पहिला दिवस जिंकला. दैत्य सेनेचा पहिल्या दिवशी पाडाव झाला. सर्वदूर देवसेनेचाच जय जयकार ऐकू येत होता.
देवसेनेच्या शिबिरात आनंदाचे वातावरण होते. परंतु जरी देवसेनेचा जय जयकार होत असला तरीही एका गोष्टीची मात्र चिंता सर्वांनाच लागून राहिली होती, आणि ती म्हणजे देवसेनेची झालेली हानी. आता केवळ मध्ये रात्र होती. रात्र सरली की पुन्हा युद्धाला प्रारंभ होणार होता. परंतु हे युद्ध लढण्यासाठी आता देवसेनेकडे खूपच कमी सैन्य उरले होते.